नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 8 ऑगस्ट 2024 वार आहे गुरुवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण विनेश फोगट, आगरतळा अखोरा रेल्वे प्रकल्प, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना, सुधारित व्याज सबवेन्शन योजना, रवींद्रनाथ टागोर, वृक्षतोड, भारत लोकसंख्या व रोजगार, वित्तीय तूट आणि जिओग्राफिकल टर्म्स आणि त्या संदर्भात ज्या काही डेफिनेशन आहेत त्यांना या ठिकाणी इन डिटेलमध्ये आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे विनेश फोगट संदर्भात। सर्वप्रथम न्यूज पाहूया। तिचे पदक गेले त्यांची पत, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। सध्या ऑलिम्पिकच्या क्रीडा स्पर्धा सुरू आहे ज्या की पॅरिस या ठिकाणी आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये विनेश फोगट या भारतीय खेळाडूने अंतिम सामन्यामध्ये धडक मारली होती आणि ती या ठिकाणी जे काही अंतिम सामना खेळत होती ती 50 kg किलोग्रॅम वजन गटामध्ये खेळत होती। परंतु जेव्हा अंतिम सामना होणार होता, अंतिम सामन्याच्या पूर्वी विनेश फोगट यांचं वजन मापण्यात आलं आणि त्या ठिकाणी विनेश फोगटचं जे काही वजन आहे ते 50 किलो आणि यावरती 100 ग्रॅम अधिक भरल्यामुळे या ठिकाणी त्यांना आता डिस्क्वालिफाय करण्यात आला आहे। त्यामुळे एक प्रकारचा वाद निर्माण झाला आहे आणि भारत सरकारनेही तीव्र शब्दात त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केली आहे। एकूण असा या न्यूजचा संदर्भ आहे। या ठिकाणी या न्यूजला धरून जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। विनेश फोगट कोणत्या खेळाशी संबंधित आहे, अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने खूप वेळा विचारले आहेत। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की एक पर्टिक्युलर खेळाडू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे। तर या ठिकाणी जसे की आपण चर्चा केली, विनेश फोगट या कुस्ती या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 2। 2020 मध्ये विनेश फोगटला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, अशा प्रकारचा नंबर 2 चा प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी 2020 साली विनेश फोगट यांना पद्मश्री या भारतीय पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय सी। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही विनेश फोगट आहे त्यांच्याविषयी तुम्हाला काही महत्त्वाचे फॅक्ट माहिती असणं आवश्यक आहे। जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या वजन गटामध्ये कुस्ती लढली, तर तो वजन गट 50 किलोग्रॅम आहे किंवा 50 किलो आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर 2018 साली जकार्ता या ठिकाणी झालेले जे काही एशियन्स गेम्स आहे त्या एशियन्स गेम्समध्ये विनेश फोगटने गोल्ड मेडल भारताला मिळवून दिले होते। हा दुसरा पॉईंट या ठिकाणी विनेश फोगट विषयी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, जो की तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। विनेश फोगट या प्रसिद्ध महावीर सिंग फोगट यांच्या मुलगी आहे किंवा यांची डॉटर आहे आणि महावीर फोगट हे एक मशहूर किंवा प्रसिद्ध कुस्तीपटू असलेले दिसतात। महावीर फोगटच्या एकूण 3 मुली आहे की ज्या या ठिकाणी कुस्ती या प्रकारामध्ये जागतिक स्तरावर नावलौकिक केला आहे, ज्यामध्ये नंबर 1 ला आपण विनेश फोगट पाहू शकतो। त्यानंतर आपल्याकडे आहे गीता फोगट आणि शेवटी नंबर 3 वर बबिता फोगट। या 3 मुली या ठिकाणी आपल्याला महावीर सिंग फोगट यांच्या दिसतात आणि त्यांच्या जीवनावर आधारित दंगल नावाचा चित्रपटही तुम्ही पाहितला असेल, जो की सुपर डुपर हिट झालेला एक चित्रपट आपल्याकडे होता। तर अशा प्रकारे महत्त्वाचे फॅक्ट पाहितले आणि पुढचा महत्त्वाचा फॅक्ट म्हणजे विनेश फोगट या कोणत्या राज्याचे खेळाडू आहेत। विनेश फोगट या हरियाणा या राज्याशी संबंधित आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी आगरतळा अखोरा रेल्वे प्रकल्पासंदर्भात आहे। सरळ जो काय आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। आगरतळा अखोरा रेल्वे प्रकल्पाचे प्राथमिक महत्त्व खालीलपैकी कोणते आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही आगरतळा अखोरा रेल्वे प्रकल्प आहे तो कोठे आहे। या ठिकाणी बांगलादेशची पोझिशन आहे आणि सध्या बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे, या संदर्भात तुम्हाला माहिती असेल। या ठिकाणी भारताचा जो काही ईशान्य भाग आहे किंवा भारताचे जे काही पूर्वोत्तर राज्य आहेत त्या पूर्वोत्तर राज्याला या ठिकाणी आपण 7 सिस्टर स्टेट असे म्हणतो। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही 7 सिस्टर स्टेट आहेत या 7 सिस्टर स्टेटना जोडणारा बांगलादेश सोबतचा एक रेल्वे प्रकल्प या ठिकाणी निर्माण केला जात आहे, ज्याला की आगरतळा
अखोरा रेल्वे प्रकल्प असं या ठिकाणी आपण म्हणतो। या ठिकाणी अगरतला ही त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे मित्रांनो, आणि बांगलादेशमधील जो काही अखोरा नावाचे शहर आहे किंवा टाउन आहे, अगरतला अखोरा या दोन महत्त्वपूर्ण शहरांना जोडणारा रेल्वे मार्ग भारत सरकार आणि बांगलादेश सरकार यांच्या सहकार्याने या ठिकाणी निर्माण केला जात आहे, आणि एकूण त्या संदर्भात हा प्रश्न या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 3 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय बी, भारताच्या ईशान्येकडील राज्यामधील आणि बांगलादेशातील हा एक रेल्वे प्रकल्प आहे। हे जे आपलं उत्तर आहे ते या ठिकाणी योग्य राहील। पाहूया प्रश्न क्रमांक 4 जो की मित्रांनो या ठिकाणी प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजने संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, वैद्यकीय संशोधनाला चालना देणे आणि ग्रामीण भागात डॉक्टरांची संख्या वाढवणे हे या योजनेचे उद्दिष्ट असलेले आपल्याला दिसते। नंबर 2 चे विधान, योजनेच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय हे जबाबदार मंत्रालय आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे दोन विधान आपल्याला देण्यात आले आहेत, आणि यापैकी कोणते विधान बरोबर आहे ते या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना आहे तिचा मुख्य उद्देश म्हणजे या ठिकाणी ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भागामध्ये या ठिकाणी जी काही मेडिकल फॅसिलिटीज आहेत त्यांची अवेलेबिलिटी करणे, त्यांना उपलब्ध करून देणे, आणि त्याचबरोबर त्या योग्य दरामध्ये म्हणजे अफोर्डेबल, गरिबांनाही परवडेल या दरामध्ये आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेचा असलेला दिसतो। या ठिकाणी डॉक्टरांची संख्या वाढवणे असा या योजनेचा उद्देश नाहीये। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 आपलं चुकीचं ठरतं आणि विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या योजनेची अंमलबजावणी करण्याची काय जबाबदारी आहे ती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला देण्यात आलेली आहे। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 चा आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ विधान 2 बरोबर। पाहूया आपला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 जो की मित्रांनो या ठिकाणी सुधारित व्याज सबवेन्शन योजने संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया, सुधारित व्याज सबवेन्शन स्कीम चे उद्दिष्ट काय, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 चा आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी, शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये कर्ज पुरवठा करणे हा या ठिकाणी सुधारित व्याज सबवेन्शन योजनेचा उद्देश असलेला दिसतो। या ठिकाणी जे काही शेतकरी आहेत त्यांना पिकांचं उत्पादन घेण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये काही खर्च करावा लागतो, आणि त्यासाठी आवश्यक असणारा जो काही पैसा आहे तो पैसा व्याजाच्या स्वरूपात या ठिकाणी शेतकऱ्यांना देणे हा या ठिकाणी मुख्य उद्देश सुधारित व्याज सबवेन्शन योजनेचा असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी शेतकऱ्यांना जे काही कर्ज दिलं जाणार आहे ते अल्प मुदतीचं असेल। अल्प मुदतीचं कर्ज म्हणजे 1 वर्षासाठी दिलं गेलं जे काही कर्ज असतं त्याला या ठिकाणी आपण अल्प मुदतीचे कर्ज म्हणतो, आणि या ठिकाणी जे काही व्याज आहे त्या व्याजावरही शेतकऱ्यांना सबसिडी किंवा सवलत दिली जाणार आहे, असा एकूण उद्देश या ठिकाणी आपल्याला सुधारित व्याज सबवेन्शन स्कीम किंवा योजनेचा असलेला आपल्याला दिसतो। पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवनाशी संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया, खालील विधाने विचारात घ्या। ज्यामध्ये विधान क्रमांक 1, रवींद्रनाथ टागोर यांना पूर्वेकडील कवी म्हणून संबोधले जाते। विधान 2, विश्व भारती विद्यापीठाची स्थापना रवींद्रनाथ टागोर यांनी केली होती। कपालकुंडल हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले प्रसिद्ध पुस्तक आहे। अशा प्रकारची 3 विधान आपल्याला देण्यात आली आहेत, आणि यापैकी किती विधानं बरोबर आहेत हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। रवींद्रनाथ टागोर यांना पूर्वेकडील कवी असे म्हटले जाते। जे काही रवींद्रनाथ टागोर आहे त्यांचे जन्मस्थान पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे, आणि कोलकातामध्ये त्यांची कार्य झालेले आपल्याला दिसतं, आणि जे की पूर्वेला आपल्या भारताच्या दिशेला येतं, त्यामुळे त्यांना पूर्वेचे कवी असेही संबोधलं जातं। त्याचबरोबर विश्व भारत विद्यापीठाची स्थापना करण्यामध्ये रवींद्रनाथ टागोरांची मुख्य भूमिका असलेली आपल्याला दिसते, आणि जे काही शेवटचे विधान क्रमांक 3 आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं आहे। या ठिकाणी जे काही कपालकुंड नावाचे जे काही पुस्तक आहे त्याची रचना या ठिकाणी बंकिमचंद्र चटर्जी यांनी केलेली आपल्याला दिसते, ती रवींद्रनाथ टागोर यांनी केलेली नाहीये। जे काही रवींद्रनाथ टागोर आहेत त्यांनी महत्त्वपूर्ण पुस्तक लेखन किंवा त्यांचे जे काही साहित्य आहे त्या साहित्यामध्ये आपण गीतांजली पाहू शकतो, मानसी पाहू शकतो, गोर पाहू शकतो, घर बैरार पाहू शकतो, चित्रगंधा,
द पोस्ट ऑफिस अशा प्रकारच्या काही त्यांच्या रचना या ठिकाणी आपण पाहू शकतो। म्हणजेच या ठिकाणी वरील जी काही आपल्याला 3 विधानं रवींद्रनाथ टागोर यांच्या संदर्भात देण्यात आहेत त्यापैकी केवळ 2च विधानं आपली बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ विधान 2 बरोबर। चलूया पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी वृक्षतोड किंवा जी काही जंगलतोड आहे त्या जंगलतोडी संदर्भात आहे आणि त्या संदर्भात असलेली आपल्याला दिसते। सरळ प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 वाळवंटीकरण हे जंगलतोडीचे कारण आहे। विधान 2 उष्णकटिबंधीय प्रदेशातील जंगलतोडीमध्ये मिश्र शेती हे मोठे योगदान आहे। विधान 3 जंगलतोडीचा एक महत्त्वपूर्ण पर्यावरणीय परिणाम म्हणजे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वाढणे हा आहे। विधान 4 निवडक वृक्षतोड आणि जंगलातील आग कधीकधी जंगलतोडीपेक्षाही हवामानाला अधिक हानी पोहोचवू शकते। अशा प्रकारची 4 विधान आपल्याला देण्यात आली आहेत आणि यापैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान आहे त्या विधानांची सर्वप्रथम आपण चर्चा करूया। मित्रांनो या ठिकाणी जे काही वाळवंटीकरण आहे की ज्याला या ठिकाणी आपण डेझर्टिफिकेशन म्हणतो ते होण्याची जे काही मुख्य कारणे आहेत त्या कारणामध्ये आपण ड्रॉट पाहू शकतो, ज्याला की या ठिकाणी मराठीमध्ये आपण दुष्काळ म्हणूया। त्याचबरोबर वृक्षतोड आहे, चुकीच्या शेतीच्या पद्धती आहेत, अशी काही कारणे आहेत की ज्यामुळे वाळवंटीकरणामध्ये वाढ होत आहे। आणि पुढचा प्रश्न म्हणजे की वाळवंटीकरण म्हणजे काय, तर जी काही शेत जमीन आहे जी सुपीक आहे परंतु आता तिचं वाळवंटीकरण झालं आहे त्यामध्ये शेती करणं आता अवघड झालं आहे, अशा प्रकारचं जी काही एक जमीन निर्माण होते त्याला या ठिकाणी आपण वाळवंटीकरण असे म्हणतो। म्हणजेच या ठिकाणी वाळवंटीकरणासाठी जंगलतोड हे एकमेव कारण नाहीये, जी काही कारण आहेत त्या कारणापैकी जंगलतोड हे एक कारण असल्या कारणाने या ठिकाणी जे काही आपलं विधान आहे विधान क्रमांक 1 आपलं चुकीचं ठरतं। आणि जे काही उष्णकटिबंधीय प्रदेश आहे त्यामध्ये मिश्र शेतीमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचं अशा प्रकारचे काही विधान आहे तेही मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं आहे। मित्रांनो या ठिकाणी जो काही उष्णकटिबंधीय प्रदेश आहे तो या ठिकाणी पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या आसपासचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये आपण उष्णकटिबंधीय प्रदेश पाहू शकतो। या ठिकाणी जी काही शेती केली जाते तिला या ठिकाणी आपण स्लॅश आणि बर्न शेती केली जाते। म्हणजे एका ठराविक ठिकाणचे जे काही वृक्ष आहेत त्यांची कत्तल केली जाते किंवा त्यांना तोडलं जातं, त्यानंतर या ठिकाणी जी काही जमीन आहे त्यावर शेती केली जाते। या ठिकाणी 4 ते 5 वर्ष शेती केल्यानंतर या ठिकाणचे लोक दुसरीकडे शिफ्ट होतात आणि त्या ठिकाणी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जाऊन वृक्षतोड करतात आणि त्या ठिकाणी ते शेती करतात। अशा प्रकारची काही शेती आहे तिला आपण या ठिकाणी स्लॅश आणि बर्न शेती म्हणतो। आणि जी काही मिश्र शेती आहे मिश्र शेतीचा या ठिकाणी पर्यावरणाला लाभ होतो। मिश्र शेतीच्या माध्यमातून एकाच शेत जमिनीमध्ये शेतपिके आपण लागवड करतो, ज्यामुळे या ठिकाणी शेतीवर आणि जे काही पर्यावरण आहे त्यामध्ये कीटकांचा जो काही प्रादुर्भाव आहे तो कमी होऊ शकतो, जमिनीची जी काही सुपीकता आहे त्यामध्ये वाढ होऊ शकते। अशा प्रकारचे काही फायदे आपल्याला मिश्र शेतीचे असलेले दिसतात, ज्यामुळे या ठिकाणी विधान क्रमांक 2 आपलं चुकीचं आहे। या ठिकाणी विधान क्रमांक 3 आणि विधान क्रमांक 4 अगदी बरोबर आहे। जंगलतोडीमुळे मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं हवामान आहे हवामानामध्ये CO2 ज्याला की या ठिकाणी आपण कार्बन डायऑक्साईड म्हणतो त्याच्या प्रमाणामध्ये वाढ होते आणि आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला जगायचं असेल जे काही वनस्पती आहे जे काही प्राणी आहेत त्यांना या ठिकाणी ऑक्सिजनची गरज असते आणि जे काही वृक्ष आहेत ते कार्बन डायऑक्साईड शोषतात आणि त्यानंतर ऑक्सिजन ते आपल्या वातावरणामध्ये रिलीज करत असतात जे की या ठिकाणी आपण वापरतो। तर अशा प्रकारे मित्रांनो प्रश्न क्रमांक 7 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ विधान 3 आणि विधान 4 बरोबर। पाहूया आपला प्रश्न क्रमांक 8 जो की मित्रांनो या ठिकाणी भारताची लोकसंख्या आणि भारतामध्ये रोजगारीची नेमकी काय स्थिती आहे यावर आधारित आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 भारतात लोकसंख्येचा एक मोठा भाग शेतीमध्ये कार्यरत आहे परंतु उत्पादकता कमी आहे। विधान 2 उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण इत्यादी सुधारणांमुळे भारतातील दारिद्र्य पातळी लक्षणीय घट झालेली नाही। हा शेवटचा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। भारत आपल्या उत्पादन क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी आपल्या अतिरिक्त श्रमाचा प्रभावीपणे वापर करू शकलेला नाही। अशा प्रकारची 3 विधानं आपल्याकडे देण्यात आली आहेत आणि यापैकी कोणती विधानं बरोबर आहेत ते या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। जसे की आपण अभ्यास करताना अभ्यासतो की भारत हा एक कृषी प्रधान देश आहे। कृषी प्रधान देश आहे याचा अर्थ
भारताची जी काही अर्थव्यवस्था आहे ती कृषीवर अवलंबून आहे। भारतामध्ये जी काही रोजगार निर्मिती होते ती मोठ्या प्रमाणावर शेती या क्षेत्रामध्ये होते आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या देशाची लोकसंख्या ही जगात पहिल्या क्रमांकाची आहे आणि आपल्याकडे असणारा जो काही भूभाग आहे त्याचं प्रमाणही कमी आहे। आपल्याकडे एकूण जगाच्या भूभागाच्या 2.4% जमीन आहे आणि एकूण जगाच्या लोकसंख्येच्या जवळपास 18% लोकसंख्या ही भारतामध्ये आहे। म्हणजे या ठिकाणी जमिनीचं प्रमाण कमी आणि लोकांची संख्या जास्त, यामुळे मोठ्या प्रमाणावर जी काही जमीन आहे त्यावर लोकसंख्या अवलंबून असलेली दिसते। जर फॉर एक्झाम्पल असं समजूया की या ठिकाणी 1 एकरची जमीन आहे आणि या 1 एकर जमिनीमध्ये एक व्यक्ती चांगल्या प्रकारे कार्य करू शकते, परंतु वाढलेल्या लोकसंख्येमुळे जर या 1 एकर जमिनीमध्ये 3 व्यक्ती जर कार्य करत असेल तर या जमिनीची जी काही उत्पादकता आहे म्हणजे उत्पादन देण्याची क्षमता आहे त्यामध्ये वाढ होणार नाही। म्हणजेच या ठिकाणी या 1 एकर मधून जे काही उत्पन्न निघणार आहे त्याचे 3 वाटे होतील, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मिळणारा जो काही वाटा आहे तो कमी असेल। याचाच अर्थ या ठिकाणी उत्पादकता त्या जमिनीची त्या शेतीची ही कमी असेल आणि त्या ठिकाणी यांत्रिकीकरणासाठीही म्हणावा तसा स्कोप आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही। म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। आपल्याकडे 1991 साली LPG म्हणजेच उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण यांचा स्वीकार करण्यात आला। त्यानंतर 1991 ते 2011 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर मित्रांनो दारिद्र्याची जी काही पातळी आहे त्यामध्ये लक्षणीय घट झालेली दिसते। 1991 साली आपल्या देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण 50% होतं, जे की 2011 साली 20% पर्यंत खाली आलेलं आहे। अशा प्रकारे जे काही विधान क्रमांक 2 आहे ते चुकीचे ठरतं आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। आपल्या देशामध्ये जे काही उत्पादन क्षेत्र आहे, उत्पादन क्षेत्र म्हणजे ज्याला की या ठिकाणी आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो, फॉर एक्झाम्पल सेकंडरी सेक्टर, ज्यामध्ये उद्योग असतात, ज्यामध्ये कच्च्या मालावर प्रक्रिया करून आपण पक्का माल तयार करतो, फॉर एक्झाम्पल कापसापासून कापड, ऊसापासून साखर, अशा प्रकारचे जे काही उद्योग आहेत ते द्वितीय क्षेत्रामध्ये येतात, ज्यांना या ठिकाणी आपण उत्पादन क्षेत्र म्हणतो। या ठिकाणी आपल्या देशामध्ये जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला आवश्यक असणाऱ्या जे काही रोजगाराच्या संधी आहेत त्या रोजगाराच्या संधी केवळ या उत्पादन क्षेत्रामध्येच वाढू शकतात, परंतु त्याचा या ठिकाणी आपण प्रभावीपणे वापर करू शकलेलो नाही। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 3 अगदी आपलं बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी, केवळ विधान 1 आणि विधान 3 बरोबर। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी वित्तीय तूट फिस्कल डेफिसिट संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर पाहण्याच्या अगोदर आपल्याला वित्तीय तूट म्हणजे काय की ज्याला या ठिकाणी आपण फिस्कल डेफिसिट म्हणतो याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। फॉर एक्झाम्पल आपण आपल्या देशाचे भारताचे उदाहरण घेऊया। भारताचे 2024 या सालामध्ये असणारे जे काही उत्पन्न आहे ते फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण 1000 कोटी घेऊया आणि या ठिकाणी सरकारचं जे काही खर्च आहे 1100 कोटी धरूया, म्हणजे या ठिकाणी जो डिफरन्स आहे तो 100 कोटीचा आहे। म्हणजेच या ठिकाणी भारताचं उत्पन्न 100 कोटीने कमी आहे आणि जो काही खर्च आहे तो या ठिकाणी 100 कोटीने अधिक आहे। हा जो डिफरन्स आहे याला या ठिकाणी आपण फिस्कल डेफिसिट म्हणतो। सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा होणारा खर्च यामध्ये जो डिफरन्स असतो जो की निगेटिव्ह असतो त्याला या ठिकाणी आपण वित्तीय तूट असे म्हणतो। आणि या ठिकाणी जी काही वित्तीय तूट आहे ती जर आपल्याला भरून काढायची असेल तर आपण काय करतो, इतर देशापासून लोन घेतो किंवा आपल्या देशामधील ज्या काही संस्था आहेत, बँका आहेत किंवा जनतेपासूनही या ठिकाणी सरकार लोन घेतं आणि त्या ठिकाणी जो गॅप आहे 100 कोटीचा तो भरून काढण्याचं कार्य करतो। मग अशा प्रकारे या ठिकाणी वित्तीय तूट ही कार्य करताना आपल्याला दिसते। तर या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, कमी वित्तीय तूट सरकारला कर्ज घेण्याची जोखीम कमी करू शकते, अशा प्रकारचं या ठिकाणी आपलं उत्तर राहील। आणि शेवटचा आजचा आपला प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी जिओग्राफिकल टर्म्स आणि डेफिनेशन संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया, कन्सिडर द फॉलोइंग पेयर्स। पेयर्स मध्ये आपल्याला जिओग्राफिकल टर्म्स देण्यात आले आहेत आणि त्याची डेफिनेशन या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेली आहे। फर्स्ट, एव्होल्यूशन, a significant length of river or a stream channel which no longer convey fluid discharge as a part of the active fluid system. Statement 2, sand digs, a seam of the sedimentary material that fills and open fractures
इन द कट अँड अक्रॉस द सेडिमेंटरी रॉक स्ट्राटा ऑर लेअरिंग इन द अदर रॉक टाइप्स। तर मित्रांनो या ठिकाणी वरीलपैकी कोणत्या जोड्या योग्य प्रकारे जुळत आल्या आहेत अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो सर्वप्रथम पहिल्या जोडीविषयी जर आपण चर्चा केली तर या ठिकाणी एव्हल्जन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आपल्याकडे एव्हल्जन ही जी कन्सेप्ट आहे ती नदी आणि नदीचे जे काही पात्र आहे त्या संदर्भात असलेले आपल्याला दिसते। आपल्याला माहित असतं की जे काही नदीचं पात्र आहे त्या पात्रामधून पाण्याचा प्रवाह होतो, परंतु कधी कधी अशी परिस्थिती येते की या ठिकाणी जे काही नदी आहे तिचं पात्र पूर्णच्या पूर्ण चेंज करते आणि एक नवीन पात्र या ठिकाणी नदी तयार करते। यामागे मुख्य कारण म्हणजे जे काही नदीचं मुख्य पात्र आहे त्यामध्ये गाळ साचणे असेल वगैरे वगैरे अशी काहीही कारणे असू शकतात, ज्यामुळे नदीला काय करावं लागतं की तिचं जे मुख्य पात्र आहे ते पात्र बदलून एका नवीन पात्र किंवा नवीन कोर्स या ठिकाणी तयार करावा लागतो। अशा प्रकारे जो काही नवीन कोर्स आहे त्याला या ठिकाणी आपण एव्हल्यूजन असे म्हणतो। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 1 मित्रांनो आपलं चुकीचं आहे आणि विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी सॅन डिस्क म्हणजे काय हे एका साध्याशा सिंपल डेफिनेशनने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। अशा प्रकारचा फॉर एक्झाम्पल एक रॉक आहे की ज्यामध्ये अशा प्रकारची एक दरार आहे, अशा प्रकारचे एक फ्रॅक्चर आहे। या ठिकाणी जर वाळूचे काही कण या ठिकाणी जर आले तर यामुळे काय होईल तर या ठिकाणी हे जे क्रॅक्स आहेत ते वाईड होतील, यांचं रुंदीकरण होईल, परिणामी हा जो क्रॅक आहे किंवा हा जो रॉक आहे तो या ठिकाणी ब्रेक होईल आणि या ठिकाणी अशा प्रकारे जो काही वाळूंचा संच आपल्याला दिसतो याला या ठिकाणी आपण सॅन डिस्क असे म्हणतो। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी ओनली सेकंड पेअर इज करेक्ट। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 8 ऑगस्ट जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहे त्या अपडेट तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या डिस्कशनची जी काही PDF आहे तीही तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।